गावात उन्हाळ्याची चाहूल लागली होती. आकाश निळं होतं, पण सूर्य मात्र रोज जरा जास्तच तापू लागला होता. दुपारच्या वेळी अंगणात पाय ठेवला की जमीन भाजून निघायची. वेदांत अंगणात खेळत होता. घामानं त्याचा चेहरा ओला झाला होता. तो धावत आजीकडे आला. आजी, खूप गरम होतंय. पक्षी पण नाही दिसत बाहेर. आजी हसली. तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. अरे बाळा, आपल्याला गरम वाटतंय तर त्या बिचाऱ्या झाडांना आणि पक्ष्यांना किती होत असेल बरं. वेदांत थोडा विचारात पडला. पण आजी, झाडं बोलत नाहीत ना, त्यांना तहान लागते का? आजी हळूच उठली आणि त्याला अंगणातील आंब्याच्या झाडाकडे घेऊन गेली. बघ वेदांत, झाडं बोलत नाहीत, पण ती जगतात. त्यांनाही पाणी लागतं, प्रेम लागतं. उन्हाळ्यात त्यांच्या मुळांना पाणी मिळालं नाही तर ती सुकू शकतात. वेदांच्या डोळ्यात काळजी दिसू लागली. मग आपण काय करायचं? आजी म्हणाली, पहिली गोष्ट, रोज सकाळी किंवा संध्याकाळी झाडांना पाणी द्यायचं. दुपारी नाही, कारण तेव्हा पाणी लगेच वाफ होऊन जातं. वेदांत मान डोलावतो. दुसरी गोष्ट, अंगणात एखाद्या भांड्यात पाणी ठेवायचं. चिमण्या, कावळे, कबुतरं सगळ्यांना तहान लागते. तेवढ्यात एका चिमणीचा किलबिलाट ऐकू आला. आजी म्हणाली, बघ, ती चिमणी आपल्याला सांगतीये, मला पाणी दे ना. वेदांत लगेच घरातून एक छोटी वाटी घेऊन आला. त्यानं त्यात पाणी भरलं आणि झाडाखाली ठेवलं. आजी हसली. शाब्बास. आणि आणखी एक, एखाद्या झाडाभोवती कोरडी पानं टाकली तर जमिनीतील ओल टिकते. याला मल्चिंग म्हणतात. वेदांत आनंदाने म्हणाला, वाह, म्हणजे झाडांना चादर घातल्यासारखं? हो, अगदी तसंच. आजी म्हणाली. थोड्या वेळानं वेदांतनं पाहिलं, एक कुत्रा सावलीत बसलेला होता, जीभ बाहेर काढून. आजी, त्याला पण गरम होतंय का? हो बाळा, प्राणी बोलू शकत नाहीत, पण त्यांनाही पाणी लागतं, सावली लागते. आपण त्यांच्यासाठी घरासमोर पाण्याची बादली ठेवू शकतो. वेदांत म्हणाला, मी उद्यापासून रोज पाणी ठेवणार. आजीच्या डोळ्यात अभिमान चमकला. लक्षात ठेव वेदांत, निसर्ग आपल्याला फळं, फुलं, हवा देतो. आपण त्याची काळजी घेतली तर तो आपली घेतो. संध्याकाळ झाली. आकाश केशरी रंगानं भरलं. त्या छोट्याशा वाटीतून चिमणी पाणी पीत होती. वेदांत आनंदानं म्हणाला, आजी, ती खुश आहे बघा. आजी हळूच म्हणाली, जेव्हा आपण इतरांची काळजी घेतो तेव्हा आपलं मन सगळ्यात जास्त थंड राहतं. त्या दिवसापासून वेदांची नवी सवय लागली. रोज झाडांना पाणी देणं, पक्ष्यांसाठी पाणी ठेवणं आणि प्रत्येक प्राण्याला मायेनं पाहणं. उन्हाळा कितीही तापला, पण त्या घराच्या अंगणात मात्र मायेची सावली कायम राहिली.